आपला सातारा न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. तर एक प्रश्न असा आहे की आता सध्या कराड उत्तरमध्ये राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलंय. त्याच्या मागचं कारण काय तर कराड उत्तरमध्ये सध्या दुहेरी लढत आहे. दुहेरी लढतीमध्ये बाळासाहेब पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे मनोज घोरपडे उभे आहेत. लोकांच्या चर्चेतून बऱ्यापैकी असं मत आहे की मनोज घोरपडेंचं काम चांगलं आहे. बाळासाहेब पाटलांनी 25 वर्षात काय केलं नाही. तर तुमचं याविषयीचं मत काय आहे? नमस्कार, जय श्रीराम. मी योगीराज जगन्नाथ सरकाळे. माझं गाव उमरजपासून 3 किलोमीटर हिंगणोळे. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सहसंयोजक म्हणून कार्यरत. तर आता जसं आपण विचारलं की कराड उत्तर गेले 25 वर्ष आणि का आपल्याला हा बदल का गरजेचा आहे आणि 25 वर्षात साहेबांनी काय काम केलं ह्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारला. तर काय गरजेचं असतं यासाठी कराड उत्तरच्या जनतेला गेल्या 25 वर्षात हे माहीत असणं गरजेचं होतं की आमदाराचं काम काय असतं. गेले 3 टर्म 2 उमेदवार विरोधात आणि तिरंगी लढत ह्या एका गोष्टीमुळं आपले आमदार साहेब निवडून आले. पण प्रॅक्टिकली जर बघितलं तर आज जो गट कार्य करतोय भारतीय जनता पार्टी सोबत आणि मनोजदादांसोबत त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते मनोजदादांवरचं प्रेम. भारतीय जनता पार्टीने देशात काय केलं, भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात काय केले हे जग जाहीर आहे. पण मनोजदादांनी कराड उत्तरमध्ये काय केलं ह्याचं जर उत्तर असेल तर ते फक्त आणि फक्त मनोजदादा घोरपडे हे आहे. गेल्या 15 वर्षापासून दादा राजकारणामध्ये सक्रिय आहे. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 20,000 डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन दादांच्या माध्यमातून झालेले आहे. 45,000 पेक्षा जास्त चष्मे लोकांना मोफत दिलेले आहेत. 17,000 पेक्षा जास्त कृषी फवारणी पंप लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. 12,000 पेक्षा जास्त आटाचक्की लोकांना दादांनी 50% सबसिडीमध्ये दिलेले आहे. तसेच 5,000 पेक्षा जास्त आता शिलाई मशीन बुक झालेले आहे. या गोष्टी दादा जिल्हा परिषद सदस्य असताना केलेले आहेत. त्याचसोबत या गोष्टी सोडून दादांनी या गोष्टी वैयक्तिक खर्चातून केल्या. परंतु या गोष्टी सोडून जवळजवळ 750 कोटीचा निधी कराड उत्तरमध्ये आदरणीय मनोजदादा घोरपडे, धैर्यशीलदादा कदम आणि श्री रामकृष्ण वेताळ भाऊ यांच्या माध्यमातून आले. कराड उत्तरची जनता 25 वर्ष आस बांधून बसलेले विकासाची. तर 25 वर्षात एक सर्वात मोठा प्रश्न होता की जो प्रश्न मार्गी लागला असता तर आज आम्ही स्वतः सुद्धा बाळासाहेबांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन उभा राहिलो असतो. तो प्रश्न होता की कराड उत्तर मधलं सर्वात मोठं गाव उमरज हे नगरपंचायत होण्याचा प्रश्न. परंतु आवर्जून नगरपंचायतीच्या प्रस्तावाला विरोध केला गेला आणि प्रस्थापितांनी नगरपंचायत होऊ दिली नाही. त्याचं एकच कारण आहे, नगरपंचायतीला येणारा निधी हा करोडो रुपयांचा निधी उमरजचा विकास करेल आणि त्या विकासातून शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुल आणि सर्व सोयी सुविधा, आरोग्यासाठी मोठमोठी हॉस्पिटल उभे राहतील. त्या विकासातून इथे पुन्हा त्यांना प्रतिस्पर्धी उभे राहतील. म्हणून कराड उत्तरमध्ये उमरज नगरपंचायत होऊ दिली नाही. खरं तर कराड उत्तरमध्ये साहेबांनी विकास काय केला याचं साहेबांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी उत्तर द्यावं की 25 वर्षात विधानसभेत साहेबांनी 25 प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या हिताचे मांडले का? तुमच्या आमच्या घरातले, तुमच्या आमच्या गावाचे कोणते प्रश्न स्वतःच्या हिमतीवरती सोडवले? कोणता असा प्रश्न होता जो कडाडून विधानसभेत मांडला गेला? तर याचं उत्तर आहे की कोणताही प्रश्न साहेबांनी विधानसभेत मांडला नाही. आज कराड उत्तरमध्ये 4 तालुके येतात. कराड येतं, काही अंशी पाटण येतं, त्यासोबत सातारा येतो, मानखटाव येतो. तर ह्या 4ही तालुक्यातून प्रत्येक गावातून आज साहेब गेल्या 5 वर्षात ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे त्यांनी 4 कामं केली.
लग्न, मुंज, बार्शी, 10वा आणि वाढदिवस एवढंच काम करून गेल्या आमदार साहेब आज ह्या कराड उत्तर मध्ये कार्यरत आहे. या व्यतिरिक्त आज कराड उत्तर मध्ये जो उद्रेक दिसतोय तो मनोजदादांच्या समर्थनाबरोबर साहेबांना विरोधक म्हणून त्यांच्याच गटातून दिसतो. त्याचं कारण आहे प्रत्येक गावातले 4 पुढारी धरायचे आणि गावाची पूर्ण दुर्लक्षित करायची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज आपला कराड उत्तर हा सहकारी साखर कारखान्याच्या जीवा मोठा झाला. आज सहकारी साखर कारखान्याचे 2 प्रश्न, 3 प्रश्न, 4 प्रश्न, 1000 प्रश्न आहेत जे मार्गी लागलेले नाही. त्याच्यातले सर्वात महत्वाचा माझा स्वतःचा सुद्धा प्रश्न आहे की ज्यावेळेस वडील वाढतात त्यावेळेस त्या कारखान्याचा असणारा शेअर्स मुलांच्या नावी ट्रान्सफर होत नाही. तर ही समस्या प्रत्येक गावात किमान 5, 7, 8, 10 लोकांची आहे. त्यासोबत वाहतुकीला मिळणारं भाडं हे जवळजवळ माझ्या अभ्यासाप्रमाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात सगळ्यात कमी दिलं जातं. त्यामुळं गेल्या काही वर्षात वाहनधारक कर्जबाजारी झाले आणि त्यांची वाहनं विकून ते देशोधडीला लागले. त्याचसोबत आज ज्या ऊसाच्या कारखान्याच्या जीवावर, सहकारी कारखान्याच्या जीवावरती साहेबांनी 25 वर्ष राज्य केलं, परंतु तो ऊस ज्या शेतातून आणला जातो, आमच्याच गावचं उदाहरण घेतो, गावातील 95% जनतेचा ऊस, शेतकऱ्यांचा ऊस एका रस्त्याने जातो. गेले 25 वर्ष हा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. जर आज आम्ही तुमच्या सोबत यावं तर ते काय यावं, तर जसं परवा सदाभाऊंनी सांगितलं की 25 वर्षानंतरही साहेब म्हणतात की आम्हाला विकास करायचा. मग 25 वर्ष तुम्ही केलं काय? असं कोणता प्रोजेक्ट तुम्ही कराड उत्तरमध्ये राबवला ज्यासाठी आम्ही तुमच्या सोबत उभं राहायचं? कोणतं शैक्षणिक संकुल उभं केलं? कोणतं आरोग्यासाठी मोठं हॉस्पिटल उभं केलं? कोणता MIDC साठी प्रोजेक्ट आणला? किंवा खेळासाठी असेल किंवा इतर माध्यमातून तुम्ही कोणता विकास केला? तुम्ही विकास केला हा फक्त घराणेशाहीचा विकास. मी माझ्यानंतर, माझ्या वडिलांनंतर मी आणि माझ्यानंतर माझे मुलगा, हाच आपला विकास आहे. तर कराड उत्तरच्या जनतेनं आता जागृत झालं पाहिजे आणि उद्या आपला जर भविष्य सुरक्षित, समृद्ध आणि सुखी करायचं असेल तर देशात आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात बहुमताने भारतीय जनता पार्टीचं व महायुतीचं सरकार येणार आहे. तरच हा आपल्याला 25 वर्षाची घराणेशाही थांबवायची असेल तर तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीचे कराड उत्तरचे उमेदवार श्री मनोजदादा घोरपडे यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे आणि विकासाची गंगा कराड उत्तरमध्ये वाहायची असेल तर एकच पर्याय, मनोजदादा घोरपडे. जय श्रीराम.